शेखावत आणि भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील यांचा सामाजिक आणि शैक्षणिक वसा पुढे नेणारा, आपल्या कार्याच्या माध्यमातून सतत नाविन्याचा ध्यास घेणारे, रस्ता जातो तिकडे जाऊ नका, रस्ता जात नाही तिकडे जा आणि आपल्या पाऊल पुन्हा उमटवा, असं त्यांच्याबद्दल आम्हाला सांगता येईल. असं एक प्रशस्त आणि आदरणीय व्यक्ती म्हणजे माननीय रावसाहेब शेखावत. धन्यवाद साहेब. विद्यापीठाचे माननीय कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर A.M. महाजन साहेब यांचे स्वागत करण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील प्राचार्य माननीय डॉक्टर K.S. वाणी सर आणि युवा रंग 2015 चे समन्वयक प्राध्यापक S.L. पाटील सर यांना मी आमंत्रित करते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलसचिव, युवा रंग 2015 चे कार्याध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे प्राध्यापक तसेच संशोधक म्हणून ख्याती, उत्तम प्रशासन, शिस्तप्रिय व मनमिळावू व्यक्तिमत्व. धन्यवाद. यानंतर SSPT संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे माननीय प्राचार्य डॉक्टर K.S. वाणी सर यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. युवा रंग 2015 चे समन्वयक प्राध्यापक S.L. पाटील सर यांना. SSBT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य, रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक व संशोधक, रसायनशास्त्रातील एक पेटंट सरांच्या नावे आहे, 30हून अधिक वर्षांचा अध्यापन आणि प्रशासनाचा अनुभव. धन्यवाद सर. आपण हा सन्मान स्वीकारत आहात. यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक माननीय प्राध्यापक सत्यजित साळवे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. युवा रंग 2015 चे समन्वयक प्राध्यापक S.L. पाटील सर यांना. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक, बेगाळे महिला महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक, युवा रंग 2015च्या आयोजनात महत्वाची भूमिका व मार्गदर्शन, उत्तम कवी म्हणून सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद सर. यानंतर ज्यांनी युवा रंग 2015च्या आयोजनाची धुरा सांभाळली असे संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर R.S. गुप्ता सर यांचे स्वागत. माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय शेखावत डायरेक्टर अकॅडमिक्स यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलसचिव, संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर येथे प्राचार्य म्हणून सध्या कार्यरत, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य तसेच युवा रंग 2015च्या आयोजनात महत्वपूर्ण भूमिका आणि मार्गदर्शन. धन्यवाद सर. स्वागताचा हा सोहळा इथे संपन्न झालेला आहे. याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवर, आयोजन समितीचे सदस्य, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, संघ व्यवस्थापक, सहभागी स्पर्धक कलावंत यांचे मी पुनश्च स्वागत करते. यानंतर वळूया पुढील कार्यक्रमाकडे. आपण सर्वजण या विविध मान्यवरांच्या कर्तृत्वाने भारावून गेले असणार ही नक्की. आपल्या सर्वांच्या जीवनात त्यांच्यामुळे प्रेरणा मिळावी आणि आपल्या जीवनाला एक निश्चित अशी दिशा मिळावी हा शुद्ध हिंदू मनाची बाळगून या सर्वांना युवा रंग 2015 साठी निमंत्रित करत आहोत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या संमेलनातून अनेक कलाकार घडले आहेत, घडतात आणि घडत राहतील. त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि त्यांच्या कलागुणांना योग्य सन्मान व्हावा, तसेच विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि कलाकौशल्य प्रदर्शित करण्याची आणि विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्रोत निर्माण करण्याची जबाबदारी या ठिकाणी समर्थपणे पार पाडलेली आहे. सर्वप्रथम माननीय कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर A.M. महाजन यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो. समारंभाचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक सुधीर मेश्राम, आजच्या युवा रंग 2016चे उद्घाटक तो महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन या सर्व आजच्या या सोहळ्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले उपस्थित सर्व तरुणाईचे लाडके व सुप्रसिद्ध सिने अभिनेता स्वप्नीलजी जोशी आणि या महाविद्यालयाचे या संस्थेचे विश्वस्त व प्रमुख अतिथी
माजी आमदार श्री रावसाहेब शेखावत, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या प्रसंगी मध्ये उपस्थित असलेले सर्व निमंत्रित मान्यवर, विविध महाविद्यालयातून आलेले संघाचे संघ व्यवस्थापक, या परीक्षणासाठी परीक्षक म्हणून उपस्थित झालेले सर्व मंडळी व मोठ्या संख्येने आपणामध्ये उपस्थित असलेले सर्व तरुण विद्यार्थी, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, अतिशय उत्कृष्ट अशा एक सौहार्दपूर्ण, अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत असलेल्या या उद्घाटन युवारंग 2016च्या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व उपस्थित मान्यवरांचे, सर्व उपस्थितांचे मी विद्यापीठाच्या कुलसचिव या नात्याने मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वजण, मला कल्पना आहे की आपण मान्यवरांचे व आपल्यामध्ये उपस्थित असलेले मान्य श्री स्वप्नील जोशी यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात. मी आपल्यावर फक्त 2 मिनिटं बोलतो. विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आपल्या माहिती तिन्ही जिल्ह्यातील आपण 220 महाविद्यालयातील 118 महाविद्यालयाचे संख्या इथे उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वजण आपल्या मेहनतीने आपले कलागुण इथे सादर करणार आहात. मित्रांनो, कलागुण सादर करण्यामध्ये इट इज अ टू व्हॅल्यूड क्वेश्चन. फक्त येस किंवा नो असं असेल. येस असेल तर सर्वजण आपण उत्तेजित सगळ्यांना प्रोत्साहन मिळतं, परंतु नो असेल, नो मीन्स नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी, असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलेलं आहे. जेव्हा नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी आपल्याला असणारच आहे. आणि त्याचमुळे असं 2022 त्यांनी सांगितलेलं आहे की भारत हा जगातील तरुण देश विकसित होणार आहे. म्हणजे 29 ॲव्हरेज वय भारताचं असणार आहे. तेव्हा आपण सर्वजण त्याचे सदस्य असणार. असा एक तरुण वर्ग तो जगामध्ये एक नंबर असणार, मोठ्या संख्येने असणार आहे. त्यांच्यामध्ये शिक्षणाव्यतिरिक्त काहीतरी स्किल्स असले पाहिजे, काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे. त्याला चालना देण्यासाठी हा युवा रंग आहे. आमच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालकांनी सविस्तरपणे विद्यापीठाची भूमिका मांडली आहे. विद्यापीठ अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी राबवत असं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील असतील त्यांना विशेषतः करून संधी मिळावी अशी कुलगुरू साहेबांची धारणा असते. तो आमच्या विद्यापीठाला जागतिक पातळीवर ओळख निर्माण करून देण्याचं काम गेल्या 4 वर्षांमध्ये अधिक केलं गेलंय. आम्ही विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी 25 करार केलेले आहेत. त्यामुळे विविध विद्यार्थ्यांना या आपल्या कलागुणाबरोबर त्यांना एक मोठी संधी मिळते. अनेक विद्यार्थी आमचे विविध देशांमध्ये जाताना, जापानमध्ये जातात. मला उल्लेख करावा वाटतो साहेब, आपल्या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी सुद्धा यावर्षी जापानमध्ये या उपक्रमानंतर गेला होता. आणि फक्त जाता एक सांगतो की हे आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने अतिशय शांतपणे, शिस्तप्रिय वातावरण, अतिशय उत्कृष्ट ठिकाणी बसलेलो. आपलं सर्व आयोजन आपण कालपासून पाहताय.